डॉक्टर किरण लहामटे. लक्षवेधी क्रमांक 10. अध्यक्ष महोदय, अकोले तालुका हा आदिवासी तालुका आहे आणि त्या आदिवासी तालुक्यातील राजूर हे एक मध्यवर्ती गाव आहे. आता सध्या आदिवासी तालुक्यात शेवटच्या टोकापासून चांगल्या आरोग्य सुविधेसाठी येण्यासाठी जवळजवळ 70 ते 80 किलोमीटरचं अंतर काटावं लागतं. पुन्हा कधी घेऊ. जो दुर्गम भाग आहे तिथं सर्पदंशाचं प्रमाण खूप सारं आहे आणि म्हणून मी ग्रामीण रुग्णालय राजूरचं श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करावं 100 बेडचं अशी मागणी केली होती. 2024 ला त्याला तत्वता मान्यता देण्यात आली आहे आणि त्याच्यानंतर मी त्याचं काही आराखडा आहे तो पाठवला. तर त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की आराखड्याची रक्कम जास्त आहे, परंतु आता मी नवीन सुधारित याच्या आराखड्यानुसार 84 कोटीचा आराखडा आता आरोग्य विभागाकडे पाठवला आहे. तर या निमित्तानं माझा स्पेसिफिक प्रश्न आहे आरोग्यमंत्र्यांना की आपण राजूरला उपजिल्हा रुग्णालय यासाठी प्रशासकीय मान्यता किती दिवसामध्ये देणार? तिथला हा आरोग्याचा जो गंभीर प्रश्न आहे हा तुम्ही मार्गी लावणार का? आणि त्या भागातील लोकांना ज्या सुखसुविधा द्यायच्या आहेत आरोग्याच्या त्या दृष्टीनं गांभीर्यानं तुम्ही विचार करणार का? चला मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य डॉक्टर किरण लहामटे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातल्या राजूर तालुका अकोला अहमदनगर येथील 100 बेडचं हॉस्पिटल करण्यासाठीच्या प्रशासकीय मान्यता देऊन कधीपर्यंत पूर्ण करणार असा प्रश्न विचारला. खरं तर यापूर्वीच त्यांनी त्यांच्या प्रयत्नातनं प्रशासकीय मान्यता मिळवली होती, परंतु राज्यात महायुतीचं सरकार आलं आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी आम्ही सगळेजण काम करायला लागलो त्यावेळी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सूचना दिल्या की अगोदरची कामं जी आहेत ती पूर्ण करा आणि मग नंतरही पुढे जाऊया आपण. आणि त्यामुळे साधारणतः 10 ते 14 म्हणजे 14,000 एकूण कोटीच्या कामाला आपण त्याच वेळा स्टे दिला. मी आपल्याला सांगतो की त्या सगळ्या कामाला स्टे दिलेल्याचा वर्ष दीड वर्षातला फायदा असा झाला की जी आत्ता एक्झिस्टिंग होती त्या सगळ्या कामाला आम्ही योग्य पद्धतीने एडीबीमध्ये असेल, स्टेट बजेटमध्ये असेल, वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या फंड्समध्ये NHMच्या फंड्समधनं आम्ही निधीची पूर्तता केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून आता या सगळ्या कामाला गती आली. आपली प्रशासकीय मान्यता यापूर्वीची झालेली आहे आणि प्रशासकीय मान्यता पूर्वी झालेली असल्यामुळे परत विशेष बाब म्हणून आम्ही हा मुख्यमंत्री महोदयांच्याकडे प्रस्ताव पाठवतो आणि याला मान्यता देण्याचा प्रयत्न करतो. चला.